सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू होते। आजचा पहिला दिवस म्हणजे तैलाभिषेकाचा दिवस। सागर हिरेबू साहेब आपल्यासोबत यात्रेतले प्रमुख मानकरी आहेत। सिद्धेश्वर महाराजांचा योगदंडाचा हा प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो। काय सांगाल यात्रेच्या निमित्तानं कशा पद्धतीने ही यात्रा पाहतो? श्री ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा आजपासून म्हणजे दिनांक 13/1/2024 पासून 13, 14, 15, 16 आणि 17 असं 5 दिवसाचा धार्मिक विधी कार्यक्रम असतो। त्याच्यामध्ये आज पहिला दिवस म्हणजे तो आहे यन्नीभंजन। तर आज हिऱ्याबू वाड्यातून हिऱ्याबू आणि देशमुख यांच्या हस्ते पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा होऊन नंदीध्वज मार्गस्थ होतात। कलेक्टर कचेरी तिथे आल्यानंतर सरकारकडून देशमुख हे हिऱ्याबू यांना आहेर करतात। तिथून हे मिरवणूक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या मंदिरमध्ये जातात। तिथे गेल्यानंतर अमृतलिंगाजवळ आल्यानंतर 1 ते 7 नंदीध्वजाची तिथे विधिवत पूजा केली जाते। विधिवत पूजा केल्यानंतर तिथं मानकरी असतात, तर त्या मानकरी त्यांना तिथं विड्या देण्याचा कार्यक्रम होतो। विड्या देण्याचा कार्यक्रम झाल्यावर तिथं अमृतलिंगाला तेलाभिषेकचा कार्यक्रम होतो। तिथून मंदिरामध्ये जेवढे काही लिंग आहेत तिथं तेलाभिषेकचा कार्यक्रम होऊन ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरातील गाभारे ज्याला आम्ही गदगी म्हणतो, तिथं तेलाभिषेक होऊन त्या गदगीची तिथं पूजा होते। पूजा झाल्यानंतर तिथून सिद्धेश्वर मंदिरातून आज 68 लिंगाला प्रारंभ होतो। 68 लिंग प्रदक्षिणा घालून रात्री हे नंदीध्वज परत हिऱ्याबू यांच्या वाड्यामध्ये येतात। त्याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे तो आहे अक्षदा सोहळा। अक्षदा सोहळ्या दिवशी नेहमीप्रमाणे हिऱ्याबू यांच्या वाड्यातून हिऱ्याबू आणि देशमुख यांच्या हस्ते दोन्ही नंदीध्वजाची पूजा होऊन ही मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होतात। तिथे गेल्यावर सर्वप्रथम तिथं सुगडी पूजा होते। सुगडी पूजा झाली की संमती पूजा होते। संमती पूजा झाल्यानंतर संमती कट्ट्यावर तिथं एक अक्षदा सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला जातो। अक्षदा सोहळा झाल्यानंतर परत अमृतलिंगाजवळ येऊन तिथे सर्व नंदीध्वजाची पूजा होऊन गदगीची पूजा होऊन परत दुसऱ्या दिवशी सुद्धा 68 लिंगालाही प्रदक्षिणा घालण्यासाठी आम्ही निघतो। त्याच्यानंतर तिसरा दिवस जो आहे तो म्हणजे होमच्या दिवशी आम्ही सकाळी नंदीध्वजाची पूजा करून मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे करमणुकीचा कार्यक्रम होतो। त्या ठिकाणी 1 ते 7 नंदीध्वजांना करमणुकी लावून स्नान करण्यात येतो नंदीकोलला। स्नान केल्यानंतर परत नंदीकोलला तयार करून परत ही नंदीध्वज हिऱ्याबू यांच्या वाड्यात येतात। त्यानंतर संध्याकाळी म्हणजे 5 वाजता होमचा कार्यक्रम असतो। तो इथून फौजदार चौडी येथे गेल्यानंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला फडी बांधण्यात येतो। त्याच्यानंतर 2 नंबरपासून ते 7 नंदीध्वजांना आकर्षित अशी विद्युत रोषणाई करण्यात येते। तिथून सोमनाथ काका मेंगाने हे फौजदार चौडीपासून ते होम मैदानपर्यंत एकटे नंदीध्वज नेतात। तिथे गेल्यानंतर होमविधीचा कार्यक्रम होतो। होमविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथून 5 प्रदक्षिणा घालून आम्ही सिद्धेश्वर मंदिरजवळ आल्यावर तिथे भाकणुकीचा कार्यक्रम होतो। भाकणुकीचा कार्यक्रम झाल्यावर परत हे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरमध्ये जाऊन तिथे दर्शन घेऊन तिथून मार्गदर्शन परत हिऱ्याबू यांच्या वाड्यात येतात। चौथा दिवस तो म्हणजे शोभेचे दारूकाम। नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता हिऱ्याबू यांच्या वाड्यातील हिऱ्याबू आणि देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची पूजा होऊन होम मैदान तिथे गेल्यावर शोभेचे दारूकाम आणि लेजर शो हे कार्यक्रम झाल्यानंतर तिथून मंदिरमध्ये गेल्यानंतर आम्ही 5 प्रदक्षिणा घालतो। 5 प्रदक्षिणा घातल्यावर परत हिऱ्याबू यांच्या वाड्यात येतो आणि 17 तारखेला म्हणजे कप्परकळीचा कार्यक्रम। हे जे आम्ही कपडे घालतो त्या दिवशी आम्ही देशमुख यांच्या वाड्यात गेल्यानंतर देशमुख येथे वाड्यात गेल्यानंतर त्यांच्या परिवाराकडून हिऱ्याबू यांना त्यांची पाद्यपूजा केली जाते। पाद्यपूजा करून होम आवन होऊन हे जे आम्ही कपडे परिधान करतो त्या दिवशी घरी आल्यावर आम्ही इथे कपड्याचं विसर्जन करतो। त्याच्यानंतर त्याच दिवशी रात्री मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पहिली आणि दुसरी नंदीध्वज तिथे नेऊन कप्परकळीचा कार्यक्रम होतो। सर्वधर्म समभावाची प्रतीक असलेली ही यात्रा आहे। कशा पद्धतीने महत्त्व विशद कराल? कशा पद्धतीने सर्वधर्म समभाव आपण जपतो? आजतागायत ही सिद्धरामेश्वरांची जत्रा परंपरेनुसारच चालू आहे। ह्या सिद्धरामेश्वरांच्या यात्रामध्ये कोणालाही कुठल्या प्रकारचं आम्ही निमंत्रण देत नाही। पंचरंगी झेंड्यापासून 7व्या नंदीध्वजापर्यंत ज्यांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात। त्यांना न सांगता त्यांचं जे कार्य आहे ते सर्व ते आपण करतात आणि ही प्रथा गेल्या 900 आणि त्याच्या अधिक वर्षापासून चालू आहे। शेकडो वर्षांची ही परंपरा जी आहे ती सोलापूरकर जपतात आणि यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बघतो की हिऱ्याबू वाड्यामध्ये जे आहेत ते शेकडो भाविक जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येनं सगळे जे भाविक आहेत सिद्धेश्वर भक्त आहेत
ते सोलापूरमध्ये आज नंदीध्वज बाराबंदी परिधान करून जे ते यात्रेमध्ये सहभागी होत असतात. लाखोंच्या संख्येनं अक्षता सोहळ्याला सर्व भाविक जे आहेत ते जमत असतात. जसं आत्ता सागर हिरेअप्पू या मानकऱ्यांनी सांगितलं की कोणतंही निमंत्रण यासाठी या लग्न सोहळ्यासाठी दिलं जात नाही आणि या अक्षता सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक जे जमून याची दिही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी जे आहेत ते सोलापूरमध्ये येत असतात. केवळ सोलापूर नाही, केवळ महाराष्ट्र नाही, तर आंध्र असेल, कर्नाटक असेल, या सगळ्या परिसरातून जे भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. सिद्धेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आपण बघताय. सिद्धेश्वर महाराजांची या पालखीचं दर्शन जे आहे ते भाविक या निमित्तानं घेत आहेत आणि महाराजांच्या या यात्रेच्या निमित्तानं सर्वधर्म समभावाची ही यात्रा प्रतीक जी आहे ती मानली जाते आणि यात्रा प्रतीक मानली जाते. कोणतंही निमंत्रण दिलं जात नाही. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी बंधन नाही आणि सगळेच लोक जे आहेत ते अगदी गुण्यागोविंदानं या यात्रेमध्ये सहभागी होतात. उत्साहपूर्ण वातावरण जे आहे ते या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये सोलापूरमध्ये पाहायला मिळतो. एक प्रकारे दिवाळीमध्ये जसं घरं सजतात, घरांवरती रोषणाई केली जाते, त्याच पद्धतीचा उत्साह जो आहे तो संपूर्ण सोलापूर शहरांमध्ये आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.